नमस्ते मी रेखा, माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते। आज मी बनवते ब्रेड फूडला। तर इथे मी बेसन पीठ घेतलंय। आता याच्यात टाकणार आहे मी थोडंसं मीठ आणि इथं लाल मिरची आणि हळद घेतली थोडीशी। आता हे पण आपण चांगला आता मिक्स करून घेऊ आणि मग याच्यात पाणी टाकून आपल्याला घोळ बनवून घ्यायचा चांगला। हे बघा चांगलं मिक्स करून घेतलंय मी। आता याच्यात पाणी टाकून आपल्याला चांगलं असं घोळ बनवून घ्यायचा आहे, ना घट्ट ना पातळ, जसं आपल्या ब्रेडला लागलं जाईल बेसन तसं थोडं थोडं पाणी टाकून याच्यात आपण घोळ बनवून घ्यायचा। आता हे बघा बेसन मी असं चांगलं असं घोळून घेतलंय बघा, मस्त ना घट्ट ना पातळ। तुम्हाला जर ओवा आवडत असेल अजवाईन तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यात, मी काय टाकलं नाहीये। हे बघा आता याला मी थोडा वेळ असं ठेवून देणार आहे, 4-5 मिनिटं। इथे बघा मी 4-5 मिनिटं असं ठेवलं होतं आणि इथे ब्रेड घेतलेत मी। आता याला मी चांगलं असं परत घोळून घेते एकदाच। आता इथं बघा मी तवा ठेवलाय गरम करायला, याच्यावर बटर टाकणार आहे। बटर लावून घेते सगळीकडे असं चांगलं, सगळीकडे असं फिरवून घेणार आहे बटर आणि मग त्याच्यावर मी आता ब्रेड टाकणार आहे बेसन लावून। हे बघा आता इथे ब्रेड घेतलंय मी, ह्याच्यात असं बुडवते असं चांगलं चांगलं ब्रेडला लागलं पाहिजे बेसन। आणि हे आता ह्याच्यावर ठेवणार आहे। आता दुसरं पण असं ठेवते मी, हे बघा दुसरं पण। हे बघा आता ह्याला आपल्याला चांगलं होऊ द्यायचंय। आता ह्याच्यावरनं मी भाज्या घेतल्यात बघा, भाज्या टाकते। इथे बघा मी सगळ्यात पहिले कांदा बारीक चिरून घेतलाय, शिमला मिरची आणि टमाटे आणि हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्यात। आता हे पण आपल्याला टाकायचंय। पहिले मी कांदा टाकून घेते, तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता। आता याच्यावर टाकणार आहे बघा मी शिमला मिरची। आता याच्यावर बघा टाकणार आहे मी टमाटे बी असे बारीक चिरून घेतलेत मी, सगळीकडे असं टाकून घ्यायचंय। आणि आता बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरच्या। आता हे आपण चांगलं होऊ देऊ आणि मग आपल्याला ह्याच्यावर टाकायचं बघा थोडंसं असं मीठ आणि लाल मिरची असं छिडकायचं आपल्याला। हे बघा मी असं चारी बाजूनी बटर लावून घेतलंय बघा ब्रेडला, म्हणजे आपल्याला खालून पण चांगलं असं भाजून घ्यायचंय। आणि गॅस कमीच ठेवलाय मी। आता ह्याच्यावर टाकणार आहे मी, इथे मी लाल मिरची आणि मीठ असं मिक्स करून घेतलंय, थोडं थोडं आपल्याला याच्यावर छिडकायचंय। हे बघा आणि ह्याला आपल्याला चांगलं असं होऊ द्यायचंय आणि मग त्याला पलटून घ्यायचं आपल्याला चांगलं। आता हे बघा आपलं ब्रेड फूडला बनतोय तिकडे एक, तर इथे मी कांदे टमाटे शिमला मिरची असं एकत्र करून घेणार आहे। हे बघा आता सगळं आणि ह्याच्यात आता टाकायची मिरची आणि मीठ। हे बघा सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा मी असं चारी बाजूने याच्यावर बटर टाकून घेतलंय बघा। आता याला मी पलटून घेते, असं सावकाश पलटून घ्यायचं। हे बघा खालून आता इथं वरतून मी बटर लावून घेते आणि शेकून घ्यायचे चांगलं आपल्याला। बघा सगळीकडून आपल्याला असं बटर लावून घ्यायचे आणि नंतर असं जर असं भाजलं का मग बटर खाली टाकायचं असं, मग तिकडून पण असं मस्त भाजलं जाईल ते। हे बघा असे मी इथं थोडंसं इकडं पण बटर टाकून घेते, म्हणजे आपल्या भाज्यांना पण असं बटर लागलं जाईल। असं मस्त सगळीकडून लावून घ्यायचं। तवा असं करून घेते मी, म्हणजे बटर आपलं असं भाज्यांपर्यंत जाईल ते। हे बघा आता पलटून घेते मी इकडून पण। हे बघा मस्त अशा भाज्या अशा शेकून घेतल्यात। आता याच्यावर टाकणार आहे बघा मी चीज, इथे चीज खिसून घेतलंय मी। चीज टाकायचं, तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू। आता याला आपल्याला इकडून पण थोडंसं असं शेकून घ्यायचं आणि मग याला मी असं फोल्ड करणार आहे घडी। हे बघा आता ह्याला मी असं फोल्ड करून घेते। हे बघा असं असं दाबून याला हलकंसं असं आपल्याला हे करायचंय, अलटी पलटी करून। हे बघा आणि आता हे मी काढून घेते आणि दुसरं मी असंच बनवून घेणार आहे बघा। तयार आहे बघा आपला ब्रेड फूडला। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा।